हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज CET सेलने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्या कॅप राऊंडचं पुढचं सगळं शेड्यूल रिलीज केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळं शेड्यूल डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ही सगळी कशी प्रोसेस असते आणि ही प्रोसेस फॉलो करत असताना, हे शेड्यूल फॉलो करत असताना तुम्ही काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे सगळं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर आता आपण हे शेड्यूल बघूया. मी तुम्हाला स्क्रीनवरती ते जे शेड्यूल डिस्प्ले केलेलं आहे, ती जी ऑफिशियल PDF आली होती CET सेलकडून, त्यातलंच हे एक नोटीस आहे. सो इथे तुम्ही बघू शकता. 14 जुलै ते 30 जुलै आपल्याला टाईम दिला होता रजिस्ट्रेशन करण्यासाठी. त्यानंतर 15 जुलै ते 31 जुलै आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी टाईम दिला होता, ज्यामध्ये आपण ऑनलाईन किंवा फिजिकल मोडमध्ये आपलं व्हेरिफिकेशन करू शकत होतो. त्यानंतर इथे खाली तुम्ही बघू शकता की 3 ऑगस्ट रोजी आपली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती डिस्प्ले झाली होती. आणि ह्याचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवरती टाकला आहे, तो सुद्धा तुम्ही चेकआउट करा. ती कशी चेक करायची किंवा त्यामध्ये काय काय बघितलं पाहिजे हे सगळं मी त्यामध्ये सांगितलं आहे. आणि त्यानंतर 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट जे आपलं ग्रीव्हन्स पिरियड म्हणून आपल्याला दिला होता. म्हणजेच काय, जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचे काही मार्क्स वगैरे टाकताना चुका झाल्या असतील, काही स्पेलिंगमध्ये मिस्टेक्स असतील, तर तुम्ही हे 4 ते 6 ऑगस्टपर्यंत करू शकता. त्यानंतर 8 ऑगस्ट 2014 म्हणजेच परवा आपली फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. आता ही फायनल मेरिट लिस्ट नंतर काहीही चेंज होत नाही. यामध्ये तुम्ही काहीही चेंज करू शकत नाही. जे तुमचे इथे रँक असेल, तुमचे काही मार्क्स असतील, तुमचं जे काही नाव इथे असेल ते फायनल राहतं. ह्यामध्ये तुम्ही काहीही चेंज करू शकत नाही. त्यामुळे 8 ऑगस्ट रोजी आपली जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती येणार आहे. आणि त्याच दिवशी तुम्ही ते 6th पॉईंट बघू शकता, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1. आता हे काय असतं? हे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधले जेवढे कॉलेजेस कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, कोणत्या कॅटेगरीच्या किती सीट्स आहेत, जे बॉईजसाठी किती सीट्स आहेत, लेडीजसाठी किती सीट्स आहेत, त्यानंतर कोणत्या कॅटेगरीसाठी किंवा कोणत्या ब्रांचसाठी किती सीट्स आहेत, ते सगळे तुम्हाला सीट मॅट्रिक्स तिथे डिस्प्ले केलं जातं. सो तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जर नाव तुमचं देत आहे, तुम्ही ते कॉलेज तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकणार आहात, तर तुम्ही आधी ही सीट मॅट्रिक्स बघा, त्याचं नीट ॲनालिसिस करा आणि मग ते काही कॉलेज तुम्हाला जे कोणतं टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर पुढे तुम्ही बघा, आता कॅप राऊंड 1 ही आपली जी मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस आहे आता चालू होणार आहे. ती म्हणजे 9 ते 11 ऑगस्ट ह्या दरम्यान जे ऑनलाईन सबमिशन आणि कन्फर्मेशन आहे आपल्या ऑप्शन फॉर्मचं ते असणार आहे. म्हणजेच काय, तर आपण जो ऑप्शन फॉर्म भरतो, आपण जी कॉलेज लिस्ट भरतो, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितले की कॉलेज लिस्ट आपल्या कॅप राऊंडमध्ये खूप महत्त्वाची असते. त्यामुळे जी कॉलेज लिस्ट आपण भरतो, आपल्याला कोणकोणते कॉलेजेस पाहिजे हे आपण तिथे देतो, त्यालाच ऑप्शन फॉर्म बोलतात. आणि हेच आपण सबमिट करणं आणि कन्फर्म करणं 9 ते 11 ऑगस्ट या दरम्यान करू शकतो. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी आपल्याला प्रोव्हिजनल सीट आपली दिसणार, जी आपल्याला अलॉट झाली आहे. म्हणजेच काय की कॅप राऊंड 1मध्ये तुम्ही जे तुमचा ऑप्शन फॉर्म फिल केला होता, जे कॉलेजेसची नावं टाकली होती, त्यामधलं कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे ते इथे तुम्हाला दिसणार आहे. ते कधी? ते 14 ऑगस्ट 2024 रोजी. त्यानंतर 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला जी काही सीट अलॉट झालेली आहे, तर 14 ऑगस्टला आपल्याला समजणार की आपल्याला कोणतं कॉलेजमध्ये कोणती सीट अलॉट झाली आहे. आता काय असतं की यामध्ये 3 ऑप्शन्स असतात. एक म्हणजे काय की जर तुम्हाला जी सीट भेटली, आता जर तुम्हाला तुमच्या कॉलेज लिस्टमधली फर्स्ट सीटच प्रेफर तुम्ही केली आणि तीच तुम्हाला भेटली आहे, तर हे ऑप्शन ऑटो फ्रीज होतं. म्हणजेच काय की तुम्हाला ते कॉलेज ऑटोमॅटिकली अलॉट होतं. म्हणजे तुम्ही त्यामध्ये काहीही पुढे बदल करू शकत नाही आणि तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावंच लागतं. तिथे जाऊन तुम्हाला कन्फर्म करायला लागतं आणि तुम्ही पुढच्या प्रोसेसमध्ये त्यानंतर पार्टिसिपेट करू शकत नाही. त्यामुळे ते एक असतं. किंवा सेकंड, जर तुम्हाला फर्स्ट ऑप्शन सोडून दुसरं कोणतं कॉलेज अलॉट झालं असेल, तर तुम्हाला 2 ऑप्शन्स असतात. एक म्हणजे सेल्फ फ्रीज. म्हणजेच काय, तर तुम्हाला आता ते कॉलेज पाहिजे, तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये नाही जायचं आहे, तुम्हाला जे फर्स्ट कॅप राऊंडमध्ये कॉलेज भेटले त्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड असाल, तर तुम्ही सेल्फ फ्रीज हे ऑप्शन चूज करू शकता. आणि हे ऑप्शन चूज केल्यानंतर तुम्हाला मग ते जे कन्फर्मेशन फीज आहे ते ऑनलाईन मोडमध्ये भरायला लागते. आणि नंतरचा तो दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे बेटरमेंट किंवा नो फ्रीज. म्हणजेच काय, जर तुम्हाला
पुढे कॅपराऊंड 2 आणि 3मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, पण तुम्हाला ही सीट्स तुला बुक ठेवायची, ही तुम्हाला जाऊन द्यायची नाही आहे. तर बेटरमेंटसाठी तुम्ही ऑप्ट करू शकता. म्हणजेच तुम्हाला आत्ता जी तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये सीट अलॉट झाली आहे ती तुम्हाला फीज भरून बुक करून ठेवायला लागेल आणि त्यानंतर जे तुम्ही फीज भराल त्यामुळे तुमची सीट तिथे बुक राहील, सो दॅट तुम्ही फर्दर प्रोसेसमध्ये परत पार्टिसिपेट करू शकता. सो असे 3 ऑप्शन्स असतात. इथे तुम्ही रूल्स आहेत हे सगळे वाचू शकता. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. सो तुम्ही तिथे जाऊन हे जे रूल्स आहेत ते डिटेल नीट केअरफुली वाचा आणि मग काही तो डिसिजन घ्या. त्यामुळे ही तारीख आपल्याला 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान दिलेली आहे. त्यानंतर 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट म्हणजे सेमच काळादरम्यान आपल्याला त्या कॉलेजमध्ये जर तुमचं ॲडमिशन फिक्स झालं तर इथे त्यांनी काय दिलं आहे नीट वाचा. कॅन्डिडेट्स हू हॅव एक्सेप्टेड द सीट ॲज पर 9C 9D म्हणजेच काय तर तुम्ही बघा 9Cचा पॉईंट काय तर ऑटो फ्रीज म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला जर तुमच्या कॉलेज लिस्टमधलं पहिलं टाकलेलं कॉलेज अलॉट झालं तर ते ऑटो फ्रीज होतं, म्हणजेच तुम्हाला त्या कॉलेजमध्ये कंपल्सरी ॲडमिशन घ्यायला लागतं. आणि डीवाला पॉईंट आहे की सेल्फ फ्रीज म्हणजे तुम्हाला जे कॉलेज भेटलं आहे त्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड आहात आणि तुम्हाला तर त्याच कॉलेजमध्ये किंवा तीच सीट पाहिजे. सो हे 2 ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे काही पेमेंट्स असतील फीचं ते सुद्धा तुम्हाला इथे क्लिअर करावं लागतं. ह्याचा टाईमसुद्धा त्यांनी 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दिलेला आहे. त्यानंतर असतं म्हणजे कॅपराऊंड 2. आता कॅपराऊंड 2 हे लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टपासून स्टार्ट होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅपराऊंड 2 देणार. म्हणजेच काय तर कॅपराऊंड 1मध्ये काही सीट्स ऑक्युपाय झालेल्या असणार आहेत. सो आता कॅपराऊंड 2मध्ये किती सीट्स वॅकंट आहेत हे तुम्हाला इथे दिसणार आहे. सो कॅपराऊंड 2मध्ये किती सीट्सला अप्लाय करू शकता हे तुम्हाला इथे सीट मॅट्रिक्स 19 तारखेला दिसेल. त्यानंतर 20 तारीख ते 22 ऑगस्ट तुम्हाला पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. पण असं नाही की तुम्हाला ते ऑप्शन फॉर्म चेंजेस करावा लागतो. जे आपलं सेम ऑप्शन फॉर्म आहे तो सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता. काही काही जणांना चेंज करायचा असतो त्यामुळे ते करतात. जर तुम्हाला काही बदल करायचा असेल ऑप्शन फॉर्ममध्ये, तुम्हाला वाटले की नाही बाबा मला हे कॉलेजवरती टाकायचं आहे, तर तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार या कॉलेज लिस्टमध्ये बदल करू शकता आणि ती तुम्हाला कॉलेज लिस्ट कन्फर्म करायला लागते 20 ते 22 ऑगस्टच्या दरम्यान. ते तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन करायचं. त्यानंतर 26 ऑगस्ट 2024 रोजी तुमचं जे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 2 म्हणजेच 26 तारखेला तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे हे दिसणार आहे. त्यानंतर 27 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट ह्या दरम्यान काय तर जी तुम्हाला सीट भेटली आहे ती तुम्हाला मी जसं आधी सांगितलं सेम ते 3 ऑप्शन्स ते प्रोसेस असणार. तर तुम्हाला जी सीट भेटली आहे तर ती तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. जर तुम्ही त्या सीटमध्ये सॅटिस्फाईड असाल तर तुम्ही ती सीट घेऊ शकता किंवा नेक्स्ट की तुम्ही नॉट फ्रीज करून बेटरमेंटसाठी सुद्धा चूज करू शकता. हे 2 दिवस तुम्हाला ह्यासाठी दिलेले आहेत. 27, 28, 29 3 दिवस दिलेले आहेत. त्यानंतर 27 ते 29 ऑगस्टच तुम्हाला जर का एखाद्या कॉलेजमध्ये कन्फर्म करायचं आहे तर तुम्हाला तिथे जाऊन तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत फीज आहेत ते सगळं क्लिअर करावं लागेल. आधीची प्रोसेस असते तशीच सेम ही आहे. त्यामुळे 29 तारखेपर्यंत हे जे कन्फर्मेशन हे झालं पाहिजे तुमचं. त्यानंतर कॅपराऊंड 3 हा 30 तारखेपासून स्टार्ट होणार आहे. म्हणजेच काय तर 30 ऑगस्टला डिस्प्ले ऑफ वॅकंट प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅपराऊंड 3. आता कॅपराऊंड 1 आणि कॅपराऊंड 2मध्ये सीट्स अलॉट झालेल्या असणार आहेत. त्यामुळे आता किती वॅकंट सीट्स राहिल्यात कॅपराऊंड 3साठी हे तुम्हाला 30 ऑगस्ट रोजी कळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर तुम्हाला पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर एडिट करायचं असेल तर तुम्ही करा, नसेल करायचं तुम्ही तशीच सेम ठेवू शकता. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी तुम्हाला जे तुमचं डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड 3 दिसणार आहे. म्हणजे कॅपराऊंड 3मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्हाला तिथे दिसणार आणि हा आपला शेवटचा राऊंड असतो. यामध्ये जे कॉलेज तुम्हाला भेटते ते तुम्हाला घ्यायलाच लागतं. असं नाही म्हणजे घ्यायला लागतं, स्पॉट राऊंडसुद्धा असतात, बट मोस्टली तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये तुमचं फायनल होऊन जातं. त्यानंतर 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर तुम्हाला जी सीट भेटली आहे तिथे तुम्ही सेल्फ फ्रीज करायचं. ऑब्व्हियसली आता इथे काही बेटरमेंट वगैरे ऑप्शन नसणार आहे कारण कॅपराऊंड 3 आपला लास्टचा राऊंड असतो. त्यामुळे तुम्हाला हे जे सीट भेटले तिथे तुम्ही कन्फर्मेशन करायचं. 6 ते 9 ऑगस्ट तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत फीज आहेत ते सगळ्या कॉलेजच्या इथे जाऊन क्लिअर करायचे असतात. त्यामुळे 9 तारखेपर्यंत मोस्टली आपली जी ॲडमिशनची प्रोसेस आहे ती कंप्लीट होऊन जाते. आता त्यानंतर तुम्ही पुढचं बघा 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर त्यांनी
त्यांनी इन्स्टिट्यूट लेवलचे जे ॲडमिशन्स आहेत त्याच्या वॅकंट सीट डिस्प्ले करण्यासाठी हे टाईम दिलेला आहे. म्हणजेच गव्हर्मेंट एडेड और अनएडेड इन्स्टिट्यूशन्स. म्हणजेच थोडक्यात काय की ह्या तिन्ही कॅप राऊंडनंतर काही मुलं सीट्स सोडतात किंवा काही ब्रांच चेंज करतात. तर ह्यामध्ये तुम्हाला जर सीट्स राहिल्या असतील तर ते सगळे तुम्हाला जे काय मॅट्रिक्स आहे ते तुम्हाला त्या कॉलेजच्या साईटवरती जाऊन चेक करायचं आहे. आणि ह्यामध्ये तुम्हाला खूप केअरफुल राहायचं आहे, कारण की जर तुम्ही स्पॉट राऊंडला जाणार असाल तर हे तुम्हाला बघणं खूप आवश्यक आहे. कारण की जे साईट्स म्हणजे जे कॉलेजेस असतात ते एक तर त्यांच्या साईट्सवरती ते सीट मॅट्रिक्स ठेवतात किंवा त्यांचे जे न्यूजपेपर्स आहेत त्यामध्ये ते माहिती देतात. तर इथे तुम्ही काय बघू शकता की डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स ऑफ इन्स्टिट्यूट वेबसाईट्स अँड गिविंग अप्रॉप्रिएट ॲडव्हर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर. म्हणजेच तुम्हाला तिथे सगळी सीट मॅट्रिक्स दिसणार आहे, कोणत्या ब्रँचसाठी कोणत्या कॅटेगरीचे एवढ्या सीट्स राहिलेल्या आहेत. हे सगळं तुम्हाला 10 ते 13 सप्टेंबर या रोजी दिसणार आहेत. त्यामुळे यावेळेस तुम्हाला कोणत्या कॉलेजला स्पॉट राऊंडसाठी जायचं आहे त्या कॉलेजची वेबसाईट चेक करणं आणि न्यूजपेपरमध्ये केअरफुली सगळं चेक करणं खूप गरजेचं आहे की कुठे ती ॲडव्हर्टाईज आली आहे. मोस्ट सिम्पल जे आहे ते तर मी म्हणेन की वेबसाईटवरती जाऊन चेक करा, तिथे तुम्हाला नीट सगळं शेड्यूल दिलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला ते सगळं शेड्यूल 13 तारखेपर्यंत कळून जाईल आणि 13 तारखेपर्यंत मी तर म्हणते स्पॉट राऊंड होऊन जाईल, कारण ते त्यांनी दिलं आहे कॅरी आउट ऑर कम्प्लीट ॲडमिशन प्रोसेस बाय फॉलोईंग गव्हर्मेंट ॲडमिशन रूल्स. म्हणजे 13 तारखेपर्यंत तुमचे सगळे स्पॉट राऊंड वगैरे झालेले असतील. सो हे असं आपलं सगळं शेड्यूल आहे. त्यामुळे जे आपण कन्फर्मेशन करतो किंवा फ्रीज करतो ह्या सगळ्यामध्ये तुम्ही खूप केअरफुल राहिलं पाहिजे, कारण की इवन कॉलेज लिस्ट बनवताना सुद्धा जर तुमची काही चूक झाली, तुम्ही चुकून एखादं खालचं कॉलेज तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा लोअर कॉलेज जर फर्स्ट प्रेफर केलं तर तुम्हाला ते कॉलेज अलॉट होऊन जातं आणि नंतर तुम्ही काहीही चेंज करू शकत नाही. त्यामुळे नंतर रिग्रेट करण्यापेक्षा आत्ताच तुमची कॉलेज लिस्ट छान बनवा, काही चुका होऊन देऊ नका. मी ही कॉलेज लिस्ट कशी बनवायची, काय क्रायटेरिया फॉलो करायचं हे नीट माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघा. आणि जे हे प्रोसेस आहे ही तुम्ही नीट फॉलो करा. तुम्हाला मी जसं आधी पण म्हटलं होतं कॅपराऊंडची प्रोसेस खूप महत्त्वाची असते आपल्यासाठी. त्यामुळे तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये अवेअर राहिलं पाहिजे. स्पॉट राऊंडसाठी तुम्ही जाणार असाल तर त्या कॉलेजचे जे वेबसाईट्स आहेत ते वेळोवेळी चेक करणं आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा जे काय ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चेक करणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये अवेअर राहिलं पाहिजे. आणि आता आपली फायनल मेरिट लिस्ट येईलच परवा 8 तारखेला. सो त्यानंतर हे सगळे राऊंड सुरू होतील. तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट बनवावी लागेल. तुमची कॉलेज लिस्ट आत्ता तयार ठेवा. आय होप तुम्ही सगळ्यांनी छान प्रकारे तुमची कॉलेज लिस्ट तयार ठेवली असेल. अजूनही नसेल ठेवली तर प्लीज आत्ताच तयार ठेवा. नंतर घाईघाई होण्यापेक्षा तुम्ही आत्ता रेडी राहावा जी काही आपली प्रोसेस आहे त्यासाठी. आणि जास्त काही टेन्शन घेऊ नका, सगळं छान होणार आहे. तुम्हाला बेस्ट कॉलेज भेटणार आहे, त्यामुळे काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला आवडलं असेल तुम्ही लाईक करणारच आहात मला माहिती आहे, पण तरीही तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.